Hello children, now we are going to start with lesson number 3, storage of water. मुलांनो, आज आपण तिसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत. स्टोरेज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची साठवण. ट्राय दिस. तुम्हाला आता एक लहान प्रयोग करायला सांगितला, आपण ते पाहूया. मेक अ स्मॉल हिलॉक ऑफ मड अँड स्टोन्स इन स्कूल यार्ड. बघा, शाळेच्या यार्डमध्ये म्हणजे शाळेच्या आवारामध्ये तुम्हाला माती आणि दगडाचा वापर करून एक लहान टेकडी, हिलॉक म्हणजे टेकडी तयार करायची. सेट सम स्टोन्स इन टू द हिलॉक. त्या टेकडीमध्ये तुम्हाला काही ठिकाणी दगड ठेवायचे आहेत. पोर वॉटर ओव्हर द हिलॉक फ्रॉम अ वॉटरिंग कॅन लाईक रेन. आता पावसासारखं पाणी तुम्हाला वरून ओतायचं आहे त्या हिलॉकवरती. पण वापर कशाचा करायचा आहे तर वॉटरिंग कॅन तुम्हाला त्या मुलीच्या हातात दिसत आहे. आपण तो वॉटरिंग कॅन आपण जनरली गार्डनिंगला यूज करतो, राईट. म्हणजे गार्डनिंग म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरातल्या गार्डनला जेव्हा झाडांना पाणी टाकतो त्यावेळेस आपण ते वॉटरिंग कॅन यूज करतो. यूज द फॉलोइंग पॉईंट्स टू स्टडी हाऊ द वॉटर फ्लोज ओव्हर द हिलॉक. आता खाली काही पॉईंट्स दिले आहेत, काही प्रश्न दिले आहेत, त्यांचं आपण निरीक्षण करणार आहोत. जेव्हा आपण पाणी ओतणार तेव्हा त्याचं निरीक्षण करायचं आहे. ओके, शॅल वी स्टार्ट. फर्स्ट, इन विच डायरेक्शन डज द वॉटर फ्लो. बघा, तुम्हाला पहिला प्रश्न काय दिला आहे की पाणी कोणत्या दिशेने वाहतं. तर ऑफकोर्स तुम्ही पाणी वरून ओतल्यावर पाणी वरून खालच्या दिशेने वाहणार. हाऊ डज वॉटर फ्लो ऑन स्टीपर स्लोप. बघा, जास्त उतारावर पाणी कसे वाहणार. तर जिथे जास्त उतार असेल तिथे पाणी कसं वाहणार तर फास्ट वाहणार. आणि नेक्स्ट काय आहे, हाऊ डज इट फ्लो ऑन द जेंटलर स्लोप. जेंटलर स्लोप म्हणजे कमी उतारावर. कमी उतारावर पाणी कसे वाहणार तर कमी उतारावर पाणी हळू वाहणार किंवा संथपणे वाहणार. व्हॉट हॅपन्स वेन द स्टोन्स कॉज अन ऑब्स्ट्रक्शन. बघा, दगडांमुळे जेव्हा अडथळा निर्माण होईल त्यावेळेस काय होणार तर त्यावेळेस पाण्याची दिशा ही बदलणार आहे. ओके, पाणी हे सरळ खाली न जाता आजूबाजूला पडणार आहे, उडून दुसऱ्या बाजूला जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, वेअर डू पडल्स फॉर्म. म्हणजे काय, पडल्स म्हणजे काय तर लहान लहान तळी कोणत्या भागात तयार होणार आहे. लहान लहान तळी ऑफकोर्स हे टेकडीच्या पायथ्याशी तिथे तयार होणार आहे. वेन डज द डायरेक्शन ऑफ फ्लो चेंज. पाण्याची दिशा केव्हा बदलणार, मगाशीच सांगितले उत्तर. सांगा पाहू केव्हा बदलणार. ज्या वेळेस त्या टेकडी मधले जे दगड आहेत ते जेव्हा मध्ये येतील, ते जे ऑब्स्ट्रक्शन क्रिएट करतील, म्हणजे ते दगड जेव्हा अडथळा निर्माण करतील त्यावेळेस पाण्याची दिशा ही चेंज होणार आहे. ओके, ना सेकंड, ना स्टॉप वॉटरिंग द हिलॉक. आता त्या हिलॉकवर पाणी ओतायचं आहे, तुम्ही थांबवायचं आहे. मेक ऑब्झर्वेशन युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. आणि खाली जे पॉईंट्स दिले आहेत त्याचं आपण आता निरीक्षण करूया. वाय डिड द हिलॉक ड्राय वॅन वी स्टॉप पोरिंग वॉटर. बघा, पाणी ओतायचे थांबल्यावर टेकडी चटकन का वाळली बरं. कारण पाणी ओतायचे थांबल्यानंतर पाणी टेकडीत मुरायचे थांबले व त्यामुळे टेकडी चटकन वाळली. बघा, आपण जे पाणी आहे ते मातीत मुरतं आणि आपण आता थांबवून दिलं आहे पाणी ओतणं, म्हणून ती टेकडी पटकन वाळली. हाऊ लॉंग डिड द हिलॉक टेक टू ड्राय. टेकडी वाळायला किती वेळ लागला. आता मुलांना जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात हे करणार त्यावेळेस तुम्ही वेळेची नोंद करून घ्यायची की किती वेळ लागला आहे ते. थर्ड, विच पार्ट ऑफ द हिलॉक ड्राईड क्विकली. टेकडीचा कोणता भाग लवकर वाळला तर टेकडीचा दगडांचा भाग आहे तो लवकर वाळला, कारण दगडांनी काय पाणी शोषून घेतलं आहे का नाही, तर तो भाग लवकर वाळला. नाव फोर्थ वन, विच पार्ट टूक लॉंगर टू ड्राय. टेकडीच्या कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला तर कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला तर मातीच्या भागाला वाळायला वेळ लागला, कारण मातीने पाणी ओढून घेतलं आहे, राईट. नंतर लास्ट क्वेश्चन, वाय डिड इट टेक लॉंगर टू ड्राय. त्या टेकडीच्या मातीच्या भागाला जास्त वेळ का लागला बरं. तुम्हाला आताच मी उत्तर सांगितलं, कारण मातीने काय केलं, पाणी शोषून घेतलं आणि पाणी शोषून घेतल्यामुळे त्याला वाळायला वेळ लागला. ते सुद्धा वाळलं पण त्याला बराच वेळ लागला. ओके, लक्षात आले हा एक्सपेरिमेंट. तर तुम्ही हा छोटासा एक्सपेरिमेंट तुम्ही हा घरी करून पाहणार आहात. You will realize that some rainwater flows away over the ground. मुलांनो, तुमच्या काय लक्षात येईल की काही पावसाळ्याचं पाणी जमिनीवरून वाहून जातं. Some water seeps into the ground.
काही पाणी जमिनीमध्ये मुरतं. सिप्स म्हणजे मुरणे. ऑल द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम द रेन. जे काही पाणी आपल्याला मिळतं ते कुठून मिळतं? पावसातून. द रेनी सीझन लास्ट फॉर 3 or 4 months. पावसाळा किती महिने असतो? 3 किंवा 4 महिने. कोणते कोणते महिने ते? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाऊस असतो, पण तो रिट्रीटिंग मान्सून असतो. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसाला म्हणतात रिट्रीटिंग मान्सून. म्हणजे या महिन्यात पाऊस हळूहळू कमी होतो आणि तो निघून जातो. Along with us, all living things use this water all year around. आपल्यासोबतच इतर सजीवांना सुद्धा पाण्याची गरज असते. वर्षभर त्यांना सुद्धा पाणी लागतं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाणी हे जीवन आहे आणि सजीवांना पाणी आवश्यक असतं. If we do not store water, we will not have enough water for our needs. जर आपण पाणी स्टोअर नाही केलं, म्हणजे पाण्याची जर आपण साठवण नाही केली, तर आपल्याला इनफ पाणी म्हणजे पुरेसं पाणी आपल्या गरज भागवण्यासाठी मिळणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? दॅट इज वाय वी हॅव टू सेव्ह वॉटर. म्हणून आपल्याला पाणी सेव्ह करायचं आहे, जपून ठेवायचं आहे, त्याची साठवण करायची आहे. वॉटर मस्ट बी यूज इकॉनॉमिकली. आपल्याला पाणी काटकसरीने वापरायचं. इकॉनॉमिकली म्हणजे अगदी काटकसरीने. इन दिस लेसन वी विल सी डिफरंट वेज ऑफ स्टोरिंग वॉटर. या धड्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहोत पाणी साठवण करण्याची. ओके. ओल्ड वॉटर स्टोर्स म्हणजे जुन्या काळी पाणी साठवायला कोणकोणत्या पद्धती होत्या ते आपण आता पाहूया. ओके. In the olden days, several methods of storing water were used in a state. आपल्या राज्यामध्ये पूर्वीच्या काळी खूप साऱ्या पद्धती होत्या ज्याने आपण पाणी साठवून ठेवू शकायचं. ओके. Nowadays, these old water stores are rarely used. पण आजकालच्या काळामध्ये हे जुने जे पद्धती होत्या ते खूप कमी दिसत. रेअरली म्हणजे खूप कमी प्रमाणात दिसतात. However, their remains can be seen in all places. पण काही ठिकाणी अजूनही ते दिसतात आपल्याला, पण काही ठिकाणी त्याचा वापर होतो तर काही ठिकाणी त्याचा वापर होत नाही. Some of them are very beautiful. काही जे आहेत पाणी साठवण करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या खूप सुंदर आहेत. Water in some of these stores never get depleted. या ठिकाणी पाणी जे साठवलेलं आहे ते कधीच कमी होत नाही. ओके. आता पहिला आहे वेल्स. वेल्स म्हणजे काय? विहीर. सगळ्यांनी विहीर पाहिलीच असणार, हो की नाही? सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड. वेल्स आर डग टू ऑब्टेन दिस वॉटर. बघा काय सांगितलं आहे की पावसाळ्याचं पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला विहीर खोदावी लागते. बघा बरेचदा आपण पाहिलं आहे की जेव्हा विहीर खोदतो तेव्हा असं म्हणतात की जेव्हा विहीर खोदत राहतात आणि जेव्हा विहिरीला पाणी लागतं म्हणजे काय? तर जमिनीच्या खालून पाण्याचे जिवंत झरे वाहत असतात आणि ते झरे जेव्हा लागले खालून तेव्हा कळतं की तेव्हा लक्षात येतं की विहिरीला पाणी लागलं आहे, म्हणजे आता विहीर त्या झऱ्यांनी आता भरणार आहे. तर काही झरे हे 12 महिने जिवंत असतात, म्हणजे ते कायम चालू असतात, ते कधीच आटत नाही, कधीच थांबत नाही. पण काही झरे उन्हाळ्यात आटून जातात आणि पावसाळा सुरू झाला की परत ते झरे सुरू होऊन जातात. ओके. आता नेक्स्ट काय आहे? वॉटर टँक्स इन फोर्ट्स. म्हणजे किल्ल्यांवरती जे टँक्स होते पाण्याचे जे पाण्याच्या ज्या टाक्या होत्या त्यांच्याबद्दल माहिती दिली. पीपल लिव्ड ऑन द हिल फोर्ट्स इन द पास्ट. पूर्वीच्या काळी लोक किल्ल्यांमध्ये राहायचे. दे ऑल्सो नीडेड वॉटर. त्यांनासुद्धा पाणी लागणार. ऑफकोर्स जर तुम्ही तिथे राहत असाल तर पाणी तर तुम्हाला लागणारच. द फोर्ट हॅड रिझर्वायर्स अँड टँक्स डग इन टू द स्टोन. आता पाणी साठवण्यासाठी त्यांनी काही रिझर्वायर्स आणि टँक्स तिथे आता रिझर्वायर म्हणजे काय? तर पाणी साठवण्याची जागा म्हणजे तलाव किंवा टाकी. ओके. तर आता हे कसे तयार करायचे किल्ल्यांवरती? तर जे दगड असायचे दगड खोदून तिथे ते तसे तलाव किंवा तशा टाक्या ते तयार करून ठेवायचे, जेणेकरून त्यात पावसाळ्याचं पाणी साठवून राहील आणि ते इतके मोठे होतं की वर्षभर त्यांना ते पाणी पुरेल. तर अशा पद्धतीने लोक पाणी
किल्ल्यांवरती साठवायचे आणि मग ते त्यांच्या रोजच्या जीवनासाठी ते वापरायचे. तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेली जी टँक आहे ती कोणती टँक आहे? अ टँक ऑन फोर्ट शिवनेरी. शिवनेरी किल्ल्यावरचं जे टँक आहे त्याचं चित्र वही बुकमध्ये क्लिअर दिलेलं आहे. नेक्स्ट, ड्रॉ वेल्स. ड्रॉ वेल्स म्हणजे मराठीत त्याला काय म्हणतात? आड. ओके, आड म्हणजे काय? इन द पास्ट ड्रॉ वेल्स वेर डग टू गेट ड्रिंकिंग वॉटर. They were small wells from which water was drawn using a small pot, means पोहरा, tied to a rope. बघा, लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी ड्रॉ वेल्स खोदायचे पाणी पिण्यासाठी. आता ड्रॉ वेल्स म्हणजे काय? ते एक प्रकारची विहीरच, पण तिचा जो घेर आहे तो लहान असतो आणि ती पाणी काढण्यासाठी तुम्हाला चित्रात दिसतच असेल, पाणी काढण्यासाठी ते जे व्हील दिसते ते व्हीलवरून दोरी टाकायची आणि मग त्या दोरीला तुम्हाला आधी एक पॉट म्हणजे एखादं भांडं की कोणतं एखादं साधन ज्यातून तुम्ही पाणी काढू शकतात. काही जण कळशी लावतात किंवा काही जण प्लास्टिकचे काही कॅन बांधतात दोरीला आणि मग ती दोरी पाण्यात सोडतात आणि मग त्यातून ते पाणी उपसून घेतात. तर जे तुम्ही जी वस्तू तुम्ही यूज करणार आहात पाणी काढण्यासाठी त्या वस्तूला म्हणतात पोहरा. ओके, तर पूर्वीच्या काळी आड असायचे. आटपाडी इन सांगली डिस्ट्रिक्ट हॅड अ ड्रॉवेल इन एव्हरी वाडा. बघा, सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी या ठिकाणी प्रत्येक वाड्यामध्ये आड ही असायची. द ड्रॉवेल्स हॅड वॉटर ऑल इयर अराउंड. आणि त्या ड्रॉवेल्समध्ये म्हणजे त्या आडमध्ये वर्षभर पाणी असायचं. When the tap water system was introduced, the water wells went out of use. बघा, ज्या वेळेस टॅप सिस्टीम म्हणजे काय? तर जेव्हा प्रत्येकाच्या घरी नळाने पाणी यायला सुरुवात झाली किंवा सगळ्यात पहिले आपल्या घरी नळाने पाणी न येता पहिले सार्वजनिक नळ असायचे, तिथे जाऊन लोक आधी पाणी भरायचं, मग हळूहळू सगळ्यांच्या घरी यायला लागलं पाणी. ओके, म्हणजे नळाचं पाणी प्रत्येकाच्या घरी यायला लागलं. मग हळूहळू हे जे ड्रॉवेल्स आहेत त्याचा वापर कमी झाला आणि मेनी वेअर सील्ड्स म्हणजे बरेच आड आहेत ते बुजवले गेले. ओके, नाव देर आर व्हेरी फ्यू लेफ्ट इन आटपाडी. आता आटपाडी या ठिकाणी खूप कमी आड दिसतात. दिस कॅन बी सीन इन मेनी विलेजेस. आणि अशाच पद्धतीचे आड प्रत्येक गावामध्ये दिसतं. ओके, बरेच गावामध्ये असं दिसतं. रिव्हर्स अँड बंड्स. बघा, आता नेक्स्ट काय आहे? रिव्हर्स अँड बंड्स म्हणजे काय? तर नदी व बंधारा. आता काय दिले? अर्दन और मॅसनरी बंड्स वेर बिल्ड अक्रॉस रिव्हर्स टू स्टोर देअर वॉटर. बघा, नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवरती काय बांधायचे? तर दगड किंवा मातीचे बंधारे म्हणजे मोठी भिंत बांधायचे. ओके, पाणी अडवायला आणि मग ते पाणी लोक वापरायचे. नाव नेक्स्ट आहे, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, अ बंड ऑन अ रिव्हर. आता फिफ्थ वन, ओल्ड रिझर्वायर्स म्हणजे जुन्या पाण्याची साठवण कोणत्या कोणत्या पद्धतीने आहे बघा. तुम्हाला 2 चित्र इथे दिलेले आहे. पहिले आपण बघूया. रिझर्वायर्स वेर बिल्ड इन एरियाज of low rainfall or in areas without a major river. Most of the reservoirs were built using stone and mortar. बघा, आता रिझर्वायर्स म्हणजे पाणी साठवायला जे तलाव तयार करायचे ते कुठे तयार करायचे, कोणत्या जागी तयार करायचे? तर ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतोय, लो रेनफॉल म्हणजे कमी पावसाचा जो भाग आहे किंवा ज्या ठिकाणी नदी नाही आहे अशा ठिकाणी रिझर्वायर बांधायचे. तर हे रिझर्वायर जे आहे ते कशाने बांधायचे? तर स्टोन आणि मॉर्टर म्हणजे चुना आणि दगड यांचा वापर करून ती भिंत बांधायचे आणि ते अजूनही तसे ना तसेच आहेत आणि खूप मजबूत आहे. ओके, तुम्हाला चित्रामध्ये दिलेलं आहे अ टँक ॲट चांदवड इन नाशिक डिस्ट्रिक्ट. नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड टँक आहे. ती बघा किती स्ट्रॉंग आहे, तशी ना तशीच आहे अजूनसुद्धा. ओके, नाव नेक्स्ट, ओल्ड टँक्स म्हणजे काय? हौद, ज्याला मराठीत आपण म्हणतो हौद. अर्लियर टँक्स वेर यूज टू स्टोर वॉटर. पूर्वीच्या काही टँक्स वापरायचे कशाला? तर पाणी साठवून ठेवायला. सम लार्ज सिटीज स्टील हॅव दिस ओल्ड
टँक्स. काही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अजूनही असे जुने टँक्स आहेत. सम ऑफ देम आर स्टील इन यूज. आणि काही टँक्स अजूनही वापरण्यात येत आहे. आता आपल्या औरंगाबादचंच इथे चित्र दिलेलं आहे, अ टँक इन औरंगाबाद सिटी. ओके, तर काही टँक्स अशा पूर्वीच्या काळी बांधल्या जायच्या, ज्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवायचे आणि प्रत्येकजण ते पाणी आपल्यासाठी वापरायचं. ओके, तर बऱ्याच ठिकाणी ते वापरले जातात किंवा काही ठिकाणी जस्ट टँक्स आहेत पण पाणी नाही, अशी सुद्धा जागा आहे. ओके, काही ठिकाणी ते क्लोज केले आहेत, बंद केले आहेत. फाइंड आउट इफ युअर लोकॅलिटी हॅज सच ओल्ड वॉटर स्टोरेज सिस्टीम. तुमच्या लोकॅलिटीमध्ये म्हणजे तुम्ही जिथे राहतात तिकडे असे काही जुनी पद्धती आहे का पाणी साठवण्यासाठी, तर ते तुम्ही पहा. व्हॉट्स द सोल्युशन. चला आता उपाय सांगा. सावनी अँड अमेय गेट टॅप वॉटर इन द हाऊस. सावनी आणि अमेय ह्यांच्या घरी आता नळाने पाणी यायला सुरुवात झाली आहे. ॲज अ रिझल्ट द वॉटर फ्रॉम द ड्रॉवेल विच हॅड बीन यूज्ड सिन्स द ओल्ड डेज इज नॉट यूज्ड एनी लॉंगर. त्यामुळे काय झालं, पूर्वी त्यांच्याकडे जे ड्रॉवेल यूज करायचे, ड्रॉवेल म्हणजे काय तर आडातून पाणी वापरायचे पूर्वी, पण आता घरी पाणी आल्यामुळे आडाचा वापर होत नाही आहे. तर बिकॉज ऑफ दिस, त्यामुळे ग्रँडमदर इज अपसेट. त्यांची जी आजी आहे ती अपसेट आहे, म्हणजे नाराज झाली आहे. सजेस्ट हाऊ सावनी अँड अमेय कॅन यूज द ड्रॉवेल वॉटर फॉर पर्पजेस अदर दॅन ड्रिंकिंग. चला आता आपण सावनी आणि अमेयला उपाय सांगायचा की ते ड्रॉवेलचा वापरसुद्धा करू शकतात, पिण्याच्या पाण्यासाठी नाही तर दुसऱ्या काही कारणासाठी, दुसऱ्या काही गोष्टींसाठी ते ड्रॉवेल्सचं पाणी वापरू शकतात. तर कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही ड्रॉवेल्सचं पाणी वापरू शकतात, विचार करा बरं. प्यायला पाणी तर आपण नळाचं वापरणार आहे, पण ड्रॉवेल्सचं पाणी आपण कशाला वापरू शकतो, तर आपण आपल्या घरी गार्डन आहे तर गार्डनला वापरू शकतो. त्यानंतर आपल्या घरामध्ये बाकीची जी कामं असतात जसं कपडे भांड्यांनासुद्धा आपण ते पाणी वापरू शकतो. आपण ते पाणी आंघोळीला वापरू शकतो. ओके, असे बरेच गोष्टी आहेत. नंतर आपल्या घरी व्हेकल्स असतात, वाहने असतात, तर वाहने किंवा मग प्राणी आहेत तर प्राणी धुण्यासाठी, वाहने धुण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आपण ड्रॉवेल्सचं पाणी वापरू शकतो. म्हणजे ड्रॉवेल्सचा वापर आपण करू शकतो. आता रिसेंट सिस्टीम म्हणजे पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्था. आता पहिलं काय आहे, डॅम्स. आता डॅम्स तुम्हाला चित्रात दिसतच आहे. डॅम्स का बांधतात, तर जास्तीचं पाणी जे असतं नदीचं, ते पाऊस आला जास्तीचा की पूर येतं नदीला, तर ते पूर गावांमध्ये जातं, मग नुकसान होतं. तसे होऊ नये तर नदीवरती डॅम बांधण्यात येतं आणि जास्तीचं पाणी साठवण्यात येतं. ओके, आणि या डॅमचं पाणी साठवल्यामुळे ते पाणी वाया जात नाही आणि प्लस त्याचा उपयोग असा होतो की ते पाणी आपण खूप साऱ्या गोष्टींसाठी वापरू शकतो. जसं काही शेतीसाठी वापरू शकतो. मग त्यानंतर फॅक्टरीज आहेत, फॅक्टरीज माहिती आहे तुम्हाला, कारखाने, त्यांनासुद्धा पाण्याची गरज असते. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, आता हे तुम्हाला नवलच असेल की पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज कशी काय निर्माण करू शकतात, तर करू शकतात. तर पाण्याचा वापर केल्याने हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार होते. ओके, तर डॅम्स बांधण्याचे खूप फायदे आहेत. आता आपण वाचून घेऊया आधी काय दिलं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल रिसेंट वॉटर स्टोरेज इज द डॅम. नव्या व्यवस्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था पाणी साठवण्याची आहे ती म्हणजे डॅम. डॅम्स मेड इट पॉसिबल टू स्टोर ह्यूज क्वांटिटीज ऑफ वॉटर. आता डॅममुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात पाणी साठवता येतं. ॲज अ रिझल्ट मोर लँड वॉज ब्रॉट अंडर कल्टिवेशन. आता पाणी जास्त साठवल्यामुळे ते पाणी आपण कल्टिवेशन म्हणजे शेतीसाठी आपण उपयोगाला घ्यायला लागलो. आता शेती जर छान झाली तर जिथे शेती आहे तिथेच आजूबाजूला शहरंसुद्धा वाढली गेली. सिटीज बिगॅन टू ग्रो. इट बिकेम पॉसिबल टू सेट अप फॅक्टरीज अँड जनरेट इलेक्ट्रिसिटी. आता पाणी व्यवस्थित असल्यामुळे फॅक्टरीज बांधण्यात आल्या, प्लस त्या पाण्याचा वापर करून इलेक्ट्रिसिटीसुद्धा तयार करण्यात आली. ओके, तुम्ही हायड्रो इलेक्ट्रिसिटी हे सर्च करू शकतात की पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, हे तुम्ही सर्च करून पहा. ओके,
महाराष्ट्र has several large dams such as जायकवाडी, कोयना, उजनी and येलधरी. आता महाराष्ट्रामध्ये असे खूप मोठे मोठे डॅम्स आहेत. त्यापैकी कोणकोणते डॅम्स आहेत? जायकवाडी आहे, कोयना, उजनी अँड येलधरी. त्यापैकी जायकवाडी आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं डॅम आहे. फाइंड आउट एक्झॅक्टली वेअर दिस डॅम्स आर लोकेटेड ऑन द फिजिकल मॅप गिवन इन युअर टेक्स्टबुक. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पहा मॅपमध्ये की हे जे डॅम्स आहेत ते कोणकोणत्या नदीवर आहेत ते तुम्ही तुमच्या मॅपवरती पहा आणि कुठे कुठे आहेत ते तुम्ही पहा. ओके. आता नेक्स्ट बोरवेल्स. आता बोरवेल्स सगळ्यांना माहिती आहे. बोरवेल्स. अर्लियर wells were dug to reach the water under the ground, but it was not possible to draw deep seated ground water. बघा, पूर्वीच्या काळी जमिनीमध्ये मुरलेलं पाणी काढण्यासाठी आपण विहीर खोदायचो, पण एकदम खालचं जे पाणी असतं ग्राउंडच्या खालचं पाणी ते आपण काढू शकत नव्हतो. नाव विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक पंप्स इट इज पॉसिबल टू डू सो. पण आता इलेक्ट्रिक पंप्सच्या मदतीने म्हणजे मोटार जी असते मोटारच्या मदतीने आपण ते शक्य करू शकतो. बोरवेल्स आर डग फॉर दिस पर्पजेस. आता बोरवेल्स यासाठीच बांधल्या जातात. ओके. दिस वेल्स आर व्हेरी डीप बट व्हेरी नॅरो. हे वेल्स जे असतात म्हणजे बोरवेल म्हणजे एक प्रकारची विहीरच, पण ती खूप खोल असते आणि ती नॅरो असते. नॅरो म्हणजे तिचा जो घेर असतो तो अगदी लहान असतो, खूप म्हणजे खूप लहान असतो. ओके. आणि ती खूप खोल असते, ती जागासुद्धा कमी घेते. ओके. अगदी थोड्या जागेमध्ये ती जागासुद्धा कमी घेते. अगदी थोडी जागा लागते त्या बोरवेलला. आपण त्याला बोरिंगसुद्धा म्हणतो, तुम्हाला माहीत असेल ते. ओके. आता नेक्स्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. फाइंड आउट इफ देअर आर एनी ओल्ड वॉटर स्टोर्स इन युअर लोकॅलिटी. थिंक अबाउट हाऊ दिस ओल्ड स्टोर्स कॅन बी यूज्ड अगेन. बघा, तुमच्या लोकॅलिटीमध्ये तुम्ही जिथे राहतात तिथे काही पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती आहेत का, आणि जर आता त्या आहेत आणि वापरण्यात नाही आहेत तर विचार करा की तुम्ही कशा पद्धतीने ते यूज करू शकतात. ओके. वेअर डू वॉटर स्टोर्स लाईक रिव्हर्स, डॅम्स, वेल्स अँड लेक्स गेट देअर वॉटर फ्रॉम. आता सांगा की रिव्हर म्हणजे नदी, मग डॅम म्हणजे धरण, वेल विहीर, लेक्स म्हणजे तळं, ह्यांमध्ये पाणी कुठून येतं? त्या सगळ्यांमध्ये पाणी कुठून येतं तर तुम्हाला माहिती आहे. पाणी कुठून येतं तर पावसातून. ओके. आता नेक्स्ट आहे पाणपोई. पाणपोई मीन्स ड्रिंकिंग वॉटर स्टँड्स. पीपल आउट ऑन द रोड नीड वॉटर वेन दे आर थर्स्टी. बघा, रस्त्यावरून येणारे जाणारे लोक जे असतात त्यांना तहान लागते, त्यावेळेस त्यांना पाण्याची गरज असते. मग अशा वेळेस आपण काय करतो तर आपण एक तर दुकानातून पाण्याची बॉटल घेतो किंवा नेक्स्ट इथे दिले पाणपोई. पाणपोईचा आपण वापर करू शकतो. आता पाणपोई म्हणजे नक्की काय? इन सम प्लेसेस बिग क्ले जार्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर आर केप्ट फॉर द यूज ऑफ सच पीपल. मोठमोठे माठ पिण्याच्या पाण्याने भरलेले असतात आणि त्याचा उपयोग आपण करू शकतो. दिस वॉटर इज ऑफर्ड फ्री ऑफ चार्ज. आता हे जे पाणी आहे ते फ्री ऑफ चार्ज असतं, म्हणजे ह्याचे कोणतेही पैसे घेत नाही, फ्री असतात एकदम. दिस इज नोन ॲज पाणपोई. ह्याला काय म्हणतात? पाणपोई. हे फ्री ऑफ चार्ज असतं, ह्याचे एकही रुपया घेत नाही. ही एक प्रकारची सेवा आहे आणि हे कोणीही ठेवू शकतं पाणपोई. ओके. पाणपोईज आर सेटअप बाय इंडिव्हिज्युअल्स ऑर इन्स्टिट्यूशन्स. आता पाणपोई जे आहे ते कोणीही ठेवू शकतं. ते इंडिव्हिज्युअल म्हणजे काय तर एखादी व्यक्ती म्हणजे तुम्हीसुद्धा ते ठेवू शकतात, किंवा इन्स्टिट्यूशन म्हणजे एखादी संस्था ती सुद्धा हे ठेवू शकतं. एक सेवा म्हणून दुसऱ्यांना पाणी देणं ही खूप मोठी सेवा आहे, हे लक्षात घ्या. तर तुम्ही ही पाणपोई सेटअप करू शकतात, पण काळजी घ्यायची की जर तुम्ही इंडिव्हिज्युअली हे ठेवत असाल तुमच्या घराबाहेर तर काळजी घ्यायची की ते पाणी स्वच्छ आहे आणि चांगलं आहे, कारण ते पाणी दुसरे पिणार आहेत. ओके. पाणपोईज आर व्हेरी युजफुल स्पेशली इन समर. आता पाणपोईचा खरा उपयोग कधी असतो तर उन्हाळ्यामध्ये. तर तुम्ही ही सेवासुद्धा करू शकतात. ओके. आणि हे खूप पुण्याचं काम आहे. नेक्स्ट आहे डू यू नो. छत्रपती शिवाजी महाराज गेव द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ हिल फोर्ट्स. आता बघा, हिल फोर्ट्स म्हणजे किल्ले बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही सूचना दिल्या होत्या. त्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया. अ फोर्ट किंवा हिल फोर्ट शुड बी बिल्ड आफ्टर फर्स्ट फाइंडिंग आउट इफ देअर इज वॉटर इन द
प्लेस. बघा, एखादा किल्ला बांधण्याआधी पहिले पाहायचं की तिथे पाण्याची सोय आहे की नाही. इफ देर इज नो वॉटर अँड इफ इट बिकम नेसेसरी टू फॉर्टिफाय द प्लेस, देन बाय ब्रेकिंग द रॉक रिझर्वायर्स अँड टँक्स शुड बी बिल्ड. आता जर तिथे पाणी नाही आहे पण तो किल्ला गरजेचाच आहे आपल्याला, तिकडे किल्ला बांधायचाच आहे आपल्याला, तर अशा वेळेस तिथे आधी पाण्याचे स्रोत तयार करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तिथे टँक्स तयार करायचे, तलाव तयार करायचे आहेत. दगड खोदून तुम्हाला तिकडे टँक्स तयार करायचे आहेत, जेणेकरून त्यात पाणी साठेल आणि मग तिथे जेव्हा तुम्ही राहायला जाल तेव्हा त्या पाण्याचा तुम्हाला उपयोग होईल. ओके. One should not be wholly depend upon the supposition that there is a spring of water in the fort and that it would somehow or other supply enough water. बघा, आता मोठ्या मोठ्या डोंगरांवरती डोंगरांवरती पाण्याचे झरे असतात. तर या पाण्याच्या झऱ्यांच्या भरोश्यावर राहायचं नाही आहे की तिथे पाण्याचे झरे आहेत म्हणून टँक बांधायची गरज नाही, तर हे चुकीचं आहे. तर तुम्ही पाण्याच्या झऱ्यांवरती न राहता तुम्हाला तिथे टँक बांधणं गरजेचंच आहे, कारण तेवढं पाणी सगळ्यांना पुरलं पाहिजे. फॉर स्टोरिंग वॉटर 2 or 4 रिझर्वायर्स शुड बी कन्स्ट्रक्टेड. बघा, पाणी साठवण्यासाठी किती तुमच्याकडे रिझर्वायर्स पाहिजे, म्हणजे किती टँक्स बांधले पाहिजे तुम्ही किंवा किती तलाव बांधले पाहिजे, तर 2 किंवा 4. वॉटर फ्रॉम देम शुड नॉट बी अलाउड टू बी स्पेंड. त्यातलं पाणी वाया घालवायचं नाही. द वॉटर इन द फोर्ट शुड बी वेल प्रोटेक्टेड. आणि जे काय पाणी तुम्ही साठवणार त्याची काळजी घेतली पाहिजे. ओके, त्यात ते घाण झालं नाही पाहिजे, ते वर्षभर कसं चांगलं राहील ह्याची काळजी घेतली पाहिजे. बघा, हे महाराजांनी दिलेल्या सूचना होत्या किल्ला बांधण्याच्या वेळेस. ज्या सूचना आहेत त्या त्यांनी इथे दिलेल्या होत्या पाण्याबाबतीच्या. ओके. नाव व्हॉट वी हॅव लर्न. आता लेसन झालेलं आहे आणि आपण काय शिकलो आहोत. ट्रेडिशनल मेथड्स ऑफ वॉटर स्टोरेज, पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती पाहिल्या आपण. मॉडर्न मेथड्स ऑफ वॉटर स्टोरेज म्हणजे नवीन पद्धती पाहिल्या पाण्या साठवण्याच्या. इकॉनॉमिकल यूज ऑफ वॉटर, पाणी काटकसरीने वापरायचं हे सुद्धा आपण पाहिलं आहे. आणि पाणी खरंच खूप काटकसरीने वापरायचं मुलांनो, कारण पाणी हे खूप आवश्यक आहे आणि पाणी हे जीवन आहे, आपल्याला लहानपणी शिकवलेलं आहे. ओके. उगीच पाणी वाया घालवायचं नाही. जास्त वेळ जर पाणी आपल्याकडे कधी आलं तर पाणी भरून झाल्यावर नळ बंद करून ठेवायचं. जास्त पाणी वाया घालवायचं नाही. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, वॉटर इज अ नॅचरल रिसोर्स. पाणी हे नैसर्गिक संपत्ती आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड वॉटर. सगळ्या सजीवांना पाण्याची गरज असते. वी मस्ट कीप दिस इन माइंड व्हेन वी यूज वॉटर. बघा, आपण जेव्हा पाण्याचा वापर करू त्यावेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे पाणी मलाच नाही तर इतर सजीवांना सुद्धा उपयोगाचं आहे, म्हणून मी पाणी कसं वापरणार आहे, तर जपून वापरणार आहे. आणि लहानपणीच आपल्याला शिकवलं आहे की पाणी वाया घालवायचं नाही. ब्रश करताना, आंघोळ करताना जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी यूज करायचं, उगी जास्तीचं पाणी यूज करायचं नाही. ओके. तर समजलं का तुम्हाला लेसन. आता तुम्हाला काही हार्डवर्ड्स दिले आहेत, ते तुम्ही आज आधी लेसन रीड करणार आणि मग ते हार्डवर्ड्स तुम्ही लर्न करणार आहात. ओके.